नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मानसशास्त्राचे उपयोजनात्मक प्रश्न पाहणार आहोत. परीक्षेमध्ये सरळ सरळ प्रश्न हा कधीच विचारला जात नाही. आपल्या ज्ञानावर, तर्कावर, बुद्धीवर आधारित असे मानसशास्त्राचे उपयोजनात्मक प्रश्न असतात. म्हणून आजच्या भागामध्ये आपण या प्रश्नांचा समावेश केलेला आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर आजचा पहिला प्रश्न आहे, शिक्षण म्हणजे मनुष्यात अगोदरपासूनच असणाऱ्या पूर्णतेचा आविष्कार आहे असे टिंब यांचे म्हणणे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांच्या मते प्रत्येक मनुष्यामध्ये ज्ञान आणि पूर्णत्व आधीपासूनच आतोनात असते. शिक्षणाचे मुख्य काम हे त्या आंतरिक शक्तीला आणि पूर्णत्वाला बाहेर आणणे किंवा त्याचा आविष्कार करणे हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अध्यापनाचा कोणता पूर्वनिर्धारित स्तर नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विभेदीकरण. तर विभेदीकरण हा अध्यापनाचा पूर्वनिर्धारित स्तर नाही. तर विभेदीकरण कशाला म्हणतात? तर अध्यापनाचे मुख्य 3 स्तर मानले जातात. त्यामध्ये पहिला स्तर आहे स्मरण स्तर, त्यानंतर आकलन स्तर आणि परावर्तनीय स्तर. तर विभेदीकरण हा अध्यापनाचा पूर्वनिर्धारित स्तर नसून ती एक पद्धती किंवा प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्यापन करताना विद्यार्थ्याचा अधिकाधिक सहभाग खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे शक्य आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उद्गामी पद्धती. तर उद्गामी पद्धत कशाला म्हणायचं? तर उद्गामी पद्धतीमध्ये शिक्षकाकडून आधी उदाहरणे दिली जातात आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून नियम किंवा संकल्पना शोधली जाते. त्यामुळे त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग सर्वाधिक असतो. तर व्याख्यान पद्धती ही शिक्षक केंद्रित पद्धत असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नैदानिक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सूचनांदरम्यान अध्यापनात सतत येणाऱ्या अडचणींमागील कारणे व निदान. तर नैदानिक मूल्यमापन कशाला म्हणतात? तर नैदानिक मूल्यमापनाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांनी अध्ययनात मागे पडण्याची किंवा त्यांना येणाऱ्या विशिष्ट अडचणींची नेमकी कारणे शोधून त्यावर योग्य उपाययोजना करणे हा असतो. शिक्षक माहिती देणाऱ्या साधनांचा वापर करतो कारण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संकल्पनांमध्ये स्पष्टता येण्यासाठी शिक्षक माहिती देणाऱ्या साधनांचा वापर करतो. नंतरचा प्रश्न आहे, शिक्षकाच्या अभिवृत्तीचा त्याच्या अध्यापनावर प्रभाव पडत असतो. अभिवृत्तीचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भावात्मक क्षेत्र. तर भावात्मक क्षेत्र कशाला म्हणतात? तर अभिवृत्ती, भावना, मूल्य आणि आवड निवड या गोष्टींचा संबंध मानवी मनाच्या भावात्मक क्षेत्राशी असतो. तर बुद्धीचा संबंध हा ज्ञानात्मक क्षेत्राशी असतो. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक वर्गामध्ये व्याख्यान देत असताना अध्यापनात काही बाधा निर्माण झाली तर अशा वेळी त्यांनी खालीलपैकी काय केले पाहिजे? तर याच प्रकारचे उपयोजनात्मक प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात आणि हे प्रश्न आपल्या बुद्धीच्या तर्कावरती आपल्याला सोडवायचे असतात. म्हणून हे जे प्रश्न आहेत हे खूप महत्त्वाचे प्रश्न आज आपण घेतलेले आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे अडचणी निर्माण करत आहेत त्यांना अध्ययनासाठी प्रेरित करावे. आदर्श शिक्षक म्हणून वर्गात अडथळा आणणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याऐवजी किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांचे लक्ष पुन्हा अभ्यासाकडे कसे वळेल आणि त्यांना अध्ययनासाठी प्रेरित करणे हा सर्वात सकारात्मक मार्ग आहे. परिणामकारक शिक्षण खालीलपैकी कशाशी संबंधित असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवणे व समजावून देणे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. अध्ययनाचा सर्वात योग्य अर्थ कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्तनात सकारात्मक बदल करणे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. मानसशास्त्रात अध्ययनाची व्याख्याच अनुभव आणि सरावामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी व सकारात्मक बदल अशी केली जाते. पुढचा प्रश्न आहे, खालील अध्यापन प्रक्रियेच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. तर यामध्ये पहिला पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक ड, अध्यापन उद्दिष्टांचे सुसूत्रीकरण. त्यानंतर पर्याय क्रमांक अ, वर्तमान ज्ञानाचा पूर्व ज्ञानाशी संबंध जोडणे. त्यानंतरचा आहे ई पर्याय, अध्यापन साहित्यांचे सादरीकरण. त्यानंतर पर्याय क्रमांक ब, मूल्यमापन. आणि शेवटचा पर्याय आहे पर्याय क्रमांक क, पुनर्अध्यापन.
तर ड, अ, ई, ब, क याप्रमाणे या पर्यायांचा क्रमांक येणार आहे. शिक्षकाकडून फळ्याचा सर्वोत्तम उपयोग कशासाठी केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, महत्त्वपूर्ण उल्लेखनीय मुद्दे लिहिण्यासाठी. फळ्यावर संपूर्ण मजकूर लिहिण्याऐवजी पाठातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे, व्याख्या, कठीण शब्द किंवा आकृत्या काढणे हा फळ्याचा सर्वोत्तम शैक्षणिक वापर मानला जातो. पुढचा प्रश्न आहे सध्याच्या काळातील अध्ययनाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मिश्र अध्ययन. तर मिश्र अध्ययन हे आधुनिक काळात पारंपरिक वर्ग अध्यापन आणि ऑनलाईन तंत्रज्ञान या दोन्हींच्या एकत्रीकरणाला मिश्र अध्ययन म्हटलं जातं. सर्वात प्रभावी अध्ययन हे मिश्र अध्ययन आहे. पुढचा प्रश्न आहे प्राथमिक शालेय स्तरावर अधिकतर शिक्षक या स्त्रिया असाव्यात, कारण स्त्री शिक्षिका बालकांशी प्रेम व स्नेहपूर्वक वागतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणता एक अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट प्रकार मानला जातो? तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे समस्या निराकरण आणि अध्ययन. तर गॅनेनच्या अध्ययनाच्या श्रेणीबद्ध रचनेनुसार समस्या निराकरण अध्ययन हा सर्वोच्च पातळीवरील आणि सर्वोत्कृष्ट अध्ययनाचा प्रकार मानला जातो, कारण यात उच्च मानसिक प्रक्रियांचा वापर होतो. पुढचा प्रश्न आहे एखादी व्यक्ती अध्यापनाला व्यवसायाच्या रूपात स्वीकारून आनंदित होतो जेव्हा ती विद्यार्थ्याकडून आदर प्राप्त करते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. शिक्षक व्यवसायातील सर्वात मोठा आनंद आणि समाधान हे विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन त्यांच्याकडून मिळणारा निस्सीम आदर आणि आत्मीयता यातून मिळते. पुढचा प्रश्न आहे एक चित्र 1000 शब्दांपेक्षा अधिक काम करते या विधानावरून शिक्षकास काय सुचविले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अध्यापन करताना शैक्षणिक साहित्याचा उपयोग केला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारे शिक्षण घेण्यासाठी अध्ययनकर्त्याकडे काय असले पाहिजे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अध्ययन क्षमता आणि प्रेरणेचा योग्य स्तर. अध्यापनासाठी विद्यार्थ्याकडे नवीन गोष्ट शिकण्याची मानसिक व शारीरिक क्षमता असणे जितके गरजेचे आहे, तितकीच आतून शिकण्याची तीव्र इच्छा प्रेरणा असणे सुद्धा आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे वर्गातील संप्रेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असावे? तर वर्गातील संप्रेषण हे विद्यार्थी केंद्रित असावे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आधुनिक शिक्षण पद्धती ही बाल विद्यार्थी केंद्रित आहे, त्यामुळे वर्गातील संवाद किंवा संप्रेषण हे विद्यार्थ्याच्या गरजा, स्तर आणि त्यांच्या सहभागाला प्राधान्य देणारे असावे. तर हे जे प्रश्न घेतलेले आहेत आपण, हे प्रश्न उपयोजनात्मक असून त्यामध्ये ज्या संकल्पना आलेल्या आहेत त्या संकल्पनांचं सुद्धा आपण इथं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. यामुळे तुमचा जास्तीत जास्त अभ्यास इथे होणार आहे. पुढचा प्रश्न आहे अध्यापनाची सर्वोत्तम पद्धती कोणती आहे? तर अध्यापनाची सर्वोत्तम पद्धत ही वर्गात चर्चा घडवून आणणे व त्यात सहभागी होणे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. वर्गात चर्चा घडवून आणल्याने विद्यार्थी सक्रिय होतात, त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते आणि लोकशाही वातावरणात प्रभावी अध्ययन होते. वर्गातील परस्पर संवादातून काय साध्य झाले पाहिजे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वेगवेगळे विचार संकल्पना यांचे ज्ञान व्हावयास हवे. पुढचा प्रश्न आहे शिक्षा न देऊन मुलांना बिघडवणे या विधानाचा अभिप्राय म्हणजे अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर ही एक जुनी इंग्रजी म्हण आहे ज्याचा पारंपरिक अर्थ असा होतो की जर मुलांच्या चुकीच्या किंवा अयोग्य वर्तनावर वेळीच योग्य ती शिस्त किंवा कडक पावले उचलली नाही तर मुले बिघडण्याची शक्यता असते. पुढचा प्रश्न आहे वर्गातील शिक्षकांच्या संप्रेषणास काय म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समूहांतर्गत संप्रेषण. जर तुम्हाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली तर तुम्ही वर्गामध्ये दृष्टीहीन विद्यार्थ्यांशी कोणत्या प्रकारचा व्यवहार कराल? तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा उपयोजनात्मक प्रश्न आणि आपल्या स्वतःच्या तर्कावरती असणारा हा प्रश्न आहे, म्हणून हा प्रश्न नीट बारकाईने वाचायचा आहे आणि याचं उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दृष्टीहीन विद्यार्थ्याला पुढील रांगेत बसण्याची व्यवस्था कराल व त्याला सोयीस्कर अशा गतीने शिकवण्याचा प्रयत्न कराल.
तर समावेशी शिक्षणाच्या नियमानुसार विशेष गरजा असणाऱ्या बालकाला वर्गात योग्य स्थान देऊन त्याच्या गरजांनुसार अध्यापनाचा वेग ठेवणे ही शिक्षकाची मुख्य भूमिका असते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते चांगल्या संपादन चाचणीचे वैशिष्ट्य नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अस्पष्टता. चांगल्या चाचणींमध्ये विश्वसनीयता, वस्तुनिष्ठता आणि वैधता हे गुण असणे अनिवार्य आहे. अस्पष्टता हा चाचणीतील दोष आहे, वैशिष्ट्य नाही. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साहित्यांचा समावेश प्रेक्षेपित साधनांमध्ये करता येत नाही? नाही या इथे पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फळा. पुढचा प्रश्न आहे, एका चांगल्या शिक्षकाच्या दृष्टीने फलक लेखन करण्याची चांगली पद्धती कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अध्यापन करत असताना महत्त्वपूर्ण मुद्दे शक्य तितक्या स्पष्ट भाषेत फलकावर लिहिणे. पुढचा प्रश्न आहे, एक शिक्षक तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा तो विद्यार्थ्यांना चांगल्या नागरिक बनण्यास मदत करेल. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. अध्यापनाचा गतिशील दृष्टिकोन म्हणजे विद्यार्थ्यांना कृतीच्या माध्यमातून शिकण्यास प्रेरित करणे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. गतिशील दृष्टिकोन याचा अर्थ असा की अध्यापन हे केवळ पुस्तकी किंवा निष्क्रिय नसावे, तर त्यात बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना विविध उपक्रम आणि कृतीद्वारे शिक्षण घेण्यास संधी मिळाली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचण्यांची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अध्ययन आंतरक्रियात्मक करण्यासाठी. अध्ययन बाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययन करता हा ज्ञानाचा रचयिता असतो. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्रातील रचनावाद या विचारधारेनुसार विद्यार्थी हा केवळ माहिती मिळणारा निष्क्रिय घटक नसून तो स्वतःच्या अनुभवातून आणि आंतरक्रियेतून ज्ञानाची स्वतः रचना करणारा ज्ञानाचा रचयिता असतो. पुढचा प्रश्न आहे, अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे